नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला म्हणण्यापेक्षा एन्जॉयमेंटला सुरू करूयात असं म्हणायला काही हरकत नाही। तर रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप धमाल मजा मस्ती केली। आता मला माहिती आहे कोजागिरी पौर्णिमा होऊन 4-5 दिवस उलटून गेलेले आहेत, पण ही सगळी एन्जॉयमेंट व्हिडिओमध्ये शूट केलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया। तर झालं असं, सगळे काय करतात कोजागिरी पौर्णिमेला आपापल्या घरात दूध गरम करतात। ह्यावेळेस वहिनींनी आयडिया दिली की ताई आपण सगळ्यांचं दूध एकत्र करून मस्त असं एका ठिकाणी केलं तर कसं म्हणजे भारी वाटेल ना। मग आम्ही 2 तासातच नियोजन केलं की सगळ्यांनी एकत्र करायचं। सगळ्या आईतल्या बायकांची मंजुरी झाली आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण एकत्र एन्जॉयमेंट करू। कसं ऐनवेळी ठरलेलं, त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या घरात दूध आणलेलं होतं। मग सगळ्यांचं दूध एकत्र केलं, मसाला एकत्र केला, गॅस पेटवली बाहेर आणि तयारी सुरुवात केली। तसं तर चूलच पेटवायची होती, पण चिल्ली पिल्ली आमची एवढी भयंकर आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यासाठी अवॉइड केलं आणि गॅस पेटवला। आणि कसं दूध आटायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर सगळे एक यायला लागले होते, तेव्हा म्हटलं सगळे येईपर्यंत निम्म काम होऊन जाईल। आणि आम्ही काय केलेलं, सगळ्या आईतल्या बायकांच्या खुर्च्या गोळा केल्या, म्हटलं संगीत खुर्ची पण खेळायची। मग काय केलं, पहिलं म्हटलं चिल्ल्या पिल्ल्यांची करून घेऊ, नाही तर ते सारखे मध्ये मध्ये करत असतात। आणि आता खुर्च्या साधारण 9-10 असतील ना, आमची चिल्ली पिल्ली 4-5। तर मध्येच त्यांचं पडणं धडपडणं चालूच होतं, तरी पण मस्त सगळे एन्जॉय करत होते। आता खुर्च्या इतक्या होत्या आणि चिल्ली पिल्ली होती कमी, आता यात मध्ये हारणार तर कोणीच नव्हतं। तर चला मग दूध गरम झालं का ते पाहूयात। तर दूध मस्तपैकी गरम झालेलं आणि आमचा सगळ्यांचा प्लॅन हा ॲट अ टाइम ठरलेला, तोपर्यंत दोघी तिघींनी दूध गरम केलेलं। मग नंतर जेव्हा हे दूध गरम झालं ना, त्यामध्ये ते गरम केलेलं दूध ॲड केलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलं। मग गॅस थोडासा ॲडजस्ट केला, तोपर्यंत चिल्ल्या पिल्ल्यांची संगीत खुर्ची संपत आलेली। मग दुधावर लक्ष देण्याची जबाबदारी कारभाऱ्यांवर सोपवली आणि आम्ही म्हटलं चला आता दांड्या खेळूया। तर सुरुवातीला आम्ही सगळे गोल राऊंड मध्ये खेळत होतो, पण काय झालं चिल्ली पिल्ली सारखी मध्ये येत होती, त्यांना पण खेळायचं होतं। मग सगळ्यांनी आपापले एक जोड करायचं ठरवलं आणि दांड्या खेळायला सुरुवात केली। सगळे मस्त एन्जॉय करत होते, त्याच्यामुळे काय असं सगळ्यांनी एकत्र करण्याचा प्लॅन काही फेल गेला नाही। तर आता सगळ्यांना दांड्या खेळणं शक्य नव्हतं, म्हणजे जमत नव्हतं। मग ठरवलं की सगळ्यांनी मिळून मस्तपैकी गरबा खेळूया। तर आमच्या आळीतल्या मोठ्या वडीलधाऱ्या बायका म्हटल्या की आम्हाला काय तुमच्यासारखं खेळणं शक्य नाही, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला जसं जमतंय तसं खेळा, इथं जज करायला कोणी येणार नाही। तर इकडं तोपर्यंत मस्तपैकी दूध आटलेलं, मग कारभारीने त्यात साखर ॲड केली आणि मस्तपैकी मिक्स वगैरे करून घेतलं। तोपर्यंत सायलीची आणि वहिनीची जुगलबंदी चालू होती। त्यांचं चालू होतं की कोण शेवटपर्यंत दांड्या खेळते, दांडी तुटस्तवर त्यांनी दांड्या खेळत होत्या। तर मगाशी एकत्र केलेले सगळे मसाले कारभाऱ्यांनी मस्तपैकी दुधात टाकून घेतले आणि मिक्स केलं छानपैकी। तर आता दांड्या गरबा खेळून 1-2 तास होत आलेले, तर दूध पण मस्तपैकी झालेलं। तर सगळ्यात आधी स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला। मग म्हटलं चंद्राला नैवेद्य दाखवून त्यामध्ये सगळ्यांना चंद्र पाहायचा होता। तर आता ते का प्रथा कोणी पाडली आय डोंट नो, पण सगळ्यांनी काय केलं, आम्ही प्रथेचं पालन केलं आणि सगळ्यांनी चंद्राला पाहून घेतलं दुधामध्ये। आणि झालं असं, मस्तपैकी ग्लास भरून झाले, त्याच्यानंतर मी सर्वांना सर्व करून घेतलं। तर म्हटलं चला पटापटा दूध संपून घ्या, परत आपल्याला महिलांची संगीत खुर्ची खेळायची होती। तर दूध पिऊन झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि मग सुरुवात झाली महिलांच्या संगीत खुर्चीला। तर आता यामध्ये हारणं जिंकणं महत्त्वाचं नव्हतं आणि जिंकलं तरी काही कोणी बक्षीस देणार नव्हतं, जस्ट आपली एन्जॉयमेंट म्हणून सगळ्यांचं एकत्र येऊन खेळायचा कार्यक्रम आयोजित केलेला। रात्र खूप झालेली, म्हणजे 12 वाजून गेलेले। सगळ्यांना म्हटलं चला आता बाय बाय गुड नाईट, पण मुलांचं चाललं होतं की आपण सगळ्यांनी मिळून डान्स करायचा। तर मग परत गाणी लावली आणि डान्स एन्जॉयमेंटला म्हणजे सुरुवात झाली। तर आता साधारण 3-4 तास वाजून झालेला साऊंड, तो पण मस्तपैकी दमलेला, तर तो सांगत होता की बास, पण काय आमच्या बायका ऐकायला तयार नव्हत्या, म्हणून तो मध्ये मध्ये आता लो बॅटरी करायला लागला। तरी पण त्याचं कुणीही मनाव घेतलं नाही आणि म्हटलं आता काही तुझी लो बॅटरी झाल्याशिवाय तुला तर सोडणारच नसतोय आम्ही आता। तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।